ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील 9 प्रभाग समित्यांच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृतपणे बेवारस वाहने उभी करण्यात आलेली आहेत. या वाहनांचे मालक गेल्या अनेक महिन्यांपासून सदर वाहनांकडे फिरकतही नाहीत. ही वाहने पोलिसांच्या मदतीने जप्त करावीत अशी मागणी विरोधी पक्षनेते अशरफ चानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केली. पक्षनेते अशरफ चानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला भंगार जमा झालेली वाहने उभी करण्यात आलेली आहेत. या वाहनांचे मालक आपल्या वाहनांकडे फिरकतही नाहीत. या बेवारस वाहनांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही वाहने भंगार जमा असल्याने त्यांच्या आजूबाजूला लोक कचरा फेकत आहेत. त्यामुळे जिथेही बेवारस वाहने आहेत तिथे कचऱ्याचे ढीग लागत आहेत. परिणामी पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वाहने रस्त्याच्या दुतर्फा असल्याने वाहतूक कोंडीलाही कारणीभूत ठरत आहेत. शिवाय या वाहनांच्या आड बसून अंमली पदार्थांचे सेवनही केले जात असल्याने गुन्हेगारी वाढीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करून विशेष मोहीम राबवून शहराच्या विविध भागात एकाच जागेवर 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ उभी असलेली वाहने जप्त करण्यात यावी अशी मागणी पठाण यांनी केली आहे. दरम्यान ही वाहने उभी करून जाणाऱ्या वाहन मालकांचा शोध घेऊन पार्किंग दरानुसार दंड वसुली करावी. ही वाहने भंगारात विकावीत. या कार्यवाहीसाठी ठाणे महानगरपालिकाला कोणतीही नवीन आर्थिक तरतूद करावी लागणार नाही. मात्र ठाणेकरांना वाहतूक कोंडी रोगराई यापासून मोकळा श्वास घेता येईल. या मोहिमेची सुरुवात दिवा मुंब्रा येथून करावी अशी ही मागणी शानू पठाण यांनी केली आहे. आयुक्तांनीही या मागणीच्या परिपूर्ततेसाठी सकारात्मकता दाखविली आहे. सर, आज महापालिका आयुक्तांची भेट घेतलेली आहे. काय काय नेमक्या महत्वाच्या गोष्टींवर चर्चा झाली? माननीय आयुक्त साहब से ये हमारी विनती थी कि 9 प्रभाग समिति के अंदर बेपत्ता वाहन 2 व्हीलर और 4 व्हीलर बहुत सारी वाहन पड़ी है, जिसके कारण क्राइम का होने की संभावना है. दूसरा, जहाँ पे ऐसी बेपत्ता वाहन है वहाँ लोग कचरे की डंपिंग बना देते. तो इन सबको 9 प्रभाग समिति के अंतर्गत तुरंत महानगर पालिका उठाए, क्योंकि कहीं ना कहीं हम नोटिस लगाते थे तो वो वाहन उठती नहीं है. पुलिस और पुलिस महापालिका का बोलती है, आरटीओ महापालिका का बोलती है, महापालिका आरटीओ का. तो एक साथ कोऑर्डिनेट करके अगर महानगर पालिका और आयुक्त साहब ये करेंगे तो पूरे 9 प्रभाग समिति के अंदर की बेपत्ता वाहन उड़ जाएगी, ताकि थाना एक नीट एंड क्लीन थाना बन सके. आज कई जगहों पे घटना आ रही कि लोग टैंक जला देते, सीटें जला देते, आग लगा देते. बड़ी घटना हो सकती और बड़ा कुछ हो सकता है. तो इसके लिए ये ऐसी चीज़ है कि जिसको महानगर पालिका को बजट की बड़ी ज़रूरत नहीं है कि तरतूद करा जाए, तो इसको ये किया जाए, वो किया जाए, बड़ा पैसा लगा जाए. ये ऐसी चीज़ है कि छोटे सी चीज़ में डिसीजन एडमिनिस्ट्रेशन को लेना है और थानेदार को एक बड़ी राहत होगी. तो माननीय आयुक्त ने मुझे एक विश्वास दिलाया है कि बहुत जल्द इसके ऊपर मैं निर्णय लेके आपके साथ एक ज्वाइंटली मीटिंग करा के किस तरीके से पूरे थाने महानगर पालिका के क्षेत्र को उठाना चाहिए, और इसकी शुरुआत हम लोग दीवा मुमरा से करेंगे, ताकि थाना मुमरा दिवस सब एक टप्पे वाइज करें. 3-3 प्रभाग समिति को करेंगे ताकि ये पॉजिटिवली ग्राउंड पे काम दिखे. मेरी एडमिनिस्ट्रेशन से ये विनती थी कि सर, आप अगर आगे आएंगे तो हम अगर डीसीपी साहब, महापालिका और एडमिनिस्ट्रेशन के लिए जो जो जरूरत लगती है उन सभी को मिलकर लोक प्रतिनिधि, जो पदाधिकारी लोक प्रतिनिधि, उनको विश्वास में लेके क्या हम कर सकते हैं. ये एक मैंने कहा ना कि बिना बजट के थाने को एक बड़ी राहत देने वाला काम है. तो ये हो सकेगा तो एडमिनिस्ट्रेशन अगर दिल पे रहे तो ये चीज हो जाएगा. हम आपके साथ पूरे महापौर, उप महापौर, सभागृह नेता, हम सब आपके साथ है. तो मिलके ये चीज को कर देंगे. एडमिनिस्ट्रेशन आगे आना चाहिए. तो उन्होंने विश्वास दिलाया मुझे कि मैं इसके ऊपर निर्णय लेके विद इन अ वीक इसके ऊपर निर्णय लेके काम शुरू करूंगा. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर?
पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. लोकनेते माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाण्यातील प्रत्येक प्रभागात येत्या 22 जुलै रोजी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध लोकउपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अजितदादांना लहान मुलांविषयी असलेले विशेष प्रेम लक्षात घेऊन शहरातील शाळांमध्ये सुमारे 15,000 विद्यार्थ्यांना डेंटल किटचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर 26 जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेत 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमात 8 लॅपटॉप आणि 16 टॅब बक्षीस स्वरूपात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नजीब मुल्ला यांनी दिली. याशिवाय डावखरे फाउंडेशनच्या माध्यमातून सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या अविस्मरणीय दादा या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ठाणे शहरातील विविध भागात वृक्षारोपण अभियान देखील राबविण्यात येणार आहे. या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याला चालना देण्याचा आणि विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न असल्याचे नजीब मुल्ला यांनी सांगितले. तसेच ठाणेकरांनी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे. नमस्कार. सर्व माझे पत्रकार बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो. बरेच दिवसांनी आपला संवाद अधिकृतरित्या झालेला नाही आहे. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे येत्या 22 जुलै स्वर्गवासी आदरणीय सन्माननीय लोकनेते अजितदादा पवार साहेबांची पहिली जयंती आहे. आणि कधी असं आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला एवढा लवकर आणि आम्हाला ते दिवस बघायला लागेल. तर आम्हाला वाढदिवसाच्या आनंदापेक्षा पहिली जयंती साजरी करायला लागेल. या जयंती निमित्त ठाणे शहरात आम्ही एक विविध कार्यक्रम राबवणार आहे. वॉर्डात प्रत्येक परिसरात आपल्या आपल्या आमचे जे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते त्यांच्या मार्फत त्यांच्या वतीने कार्यक्रम राबवले जाणारच आहे. पक्षाचा मार्फत आम्ही या शहरात 3 विविध प्रामुख्याने कार्यक्रम आयोजित करत आहे. सर्वप्रथम म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी जसं अजितदादांना हेल्थ आणि लहान मुलांची काळजी खूप होती, त्या बाबतीत आम्ही किमान 15,000 सर्व महापालिकेच्या शाळेत आम्ही एक डेंटल किट वाटप करणार आहोत. कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून दत्त हे खूप महत्वाचं असतं आणि त्या बाबतीत एक नवीन संकल्पना, कारण आपण किट वेगवेगळ्या पद्धतीने साहित्य वाटप होत राहतो. आणि डेंटल किट पूर्ण 12,500 विद्यार्थी जे आपले छोटे चिमुकले 1 ते 4थी पर्यंत, म्हणजे नर्सरी ते 4थी जिथे बालवाडी आहेत महापालिकेच्या शाळेत, तिथून तर 4थी कक्षापर्यंत आम्ही डेंटल किट देणार आहे. त्याच्या 2 ब्रश, टूथपेस्ट असं एक डेंटल किट आम्ही वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर 26 तारखेला 26 जुलै 2026 ला गडकरी रंगायतन मध्ये आम्ही सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी मध्ये
60% अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ आणि करिअर मार्गदर्शन शिबिर आम्ही ठेवलेलं आहे. त्याच्यात बरेचसे आम्ही लॅपटॉप, त्याच्यानंतर टॅब आणि प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू असा एक प्रोत्साहन व गुण गौरव करून त्यांना मनोबल वाढवण्याचा विद्यार्थ्यांचा एक प्रयत्न आणि त्या बाबतीत सन्माननीय अजितदादांचा शिक्षण व त्याच्या बाबतीत विद्यार्थी चांगली सुविधा असलेली शाळा या बाबतीतले आमचे विचार, त्या बाबतीत लोकांचे विचार आणि करिअर मध्ये चांगला गायडन्ससाठी करिअर गायडन्सचा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. किमान 2 वक्ते आमचे येण्याच्या वाटेत उद्यापर्यंत कन्फर्मेशन होईल. तर 26 तारखेला गडकरी रंगायतमध्ये आम्ही आपल्या मार्फत सर्व ठाणेकरांचे विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण तातडीने ऑफिसला संपर्क साधावा. आम्ही त्याच्या बाबतीत फॉर्म्स भरून ठेवणार आहे. फॉर्म्स भरून लवकरात लवकर दिले तर आपल्याला अधिकृतरित्या आमंत्रण पत्रिका व त्या बाबतीतली एक प्रोत्साहन देण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी नक्की त्याच्यात तुमचा सहभाग मूल्यवान असेल. म्हणून हे आमचा एक दादांना स्मरण म्हणून एक आमचा एक प्रयत्न आहे हे सर्व कार्यक्रम करून. व त्यासोबत एक 4था कार्यक्रम आहे, म्हणजे 3च सांगितलं, चुकी झाली. 4था कार्यक्रम आहे की टावकरे फाउंडेशन मार्फत प्रमोद टावकरेंनी 22 जुलैला दुपारी 4 नंतर वैशाली सामंत नायिका आहेत ते सिंगर आहेत, त्यांचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. अविस्मरणीय दादा, जे आमची या ठाणेकरांची आमची टॅगलाईन असेल, कारण दादाची एक आठवण न विसरणार आपला दादा. त्या बाबतीत एक 22 जुलैला गडकरी रंगायतमध्येच दुपारी 4 नंतर प्रमोद टावकरे मार्फत एक नियोजन केलेलं आहे. तर त्या बाबतीत आम्ही सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की त्याच्या बाबतीत आपण सहभागी व्हावे. SIR जनगणनेच्या कामासाठी आशा स्वयंसेविकांना नियुक्त करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात संघटनेकडून ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने आशा स्वयंसेवकांनी जोरदार आंदोलन केले. संघटनेच्या म्हणण्यानुसार आशा स्वयंसेवकांची नियुक्ती राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत करण्यात आली असून त्यांचे मानधन हे कामावर आधारित आहे. गर्भवती माता, स्तनदा माता, नवजात बालकांची देखभाल, लसीकरण, पल्स पोलिओ, आयुष्यमान भारत योजना, विविध आरोग्य सर्वेक्षण तसेच डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड सारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असते. आशा स्वयंसेविका या शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी नसून त्यांना योजनाबाह्य काम देणे योग्य नाही. विशेषतः पावसाळ्यात आरोग्य सेवा अधिक महत्त्वाची असताना निवडणुकीचे अतिरिक्त काम दिल्यास आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आरोग्य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या 23 ऑगस्ट 2019च्या आदेशानुसार आशा स्वयंसेवकांनी BLO आणि किंवा निवडणुकीची कामे देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश असल्याचंही संघटनेने म्हटले आहे. आशा स्वयंसेवकांची निवडणूक कामावरील नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा येणाऱ्या 21 तारखेला ठाणे महानगरपालिकेवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघटनेने दिला आहे. माझं नाव अमृपाली खरात. मी आशा वर्कर आहे. आम्हाला जे SRचं काम दिलेलं आहे आशा वर्करांना, त्या कामामुळे आम्हाला आम्ही कामावर आधारित काम आम्हाला मोबदला मिळतो. आम्हाला काही महिन्याचं पेमेंट मिळत नाही. तर जर आम्ही SRची कामं करत राहिलो तर आमची कामं मागे राहतात. मग आमची कामं आम्ही कधी करून द्यायची? आणि ह्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही दोन्ही कामं एकत्र करा. आधी तुम्ही तुमची एरियातली कामं करा आशा म्हणून आणि नंतर सहाय्यक BLO म्हणून काम करा. तर ते आम्हाला शक्य नाही, कारण की आम्ही काय पूर्ण दिवसभर तेच करत बसायचं का? आम्हाला इतर कामं नाही आहेत कामची. यामुळे आमची उद्या जर एरियामध्ये काही एखादी NC BNC उद्या काही झालं तर ते त्याचं सुद्धा त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही ही कामं करणार नाही. उद्या हे रिस्की आहे की उद्या एखादी गरोदर माता तिला जर सेवा व्यवस्थित मिळाली नाही तर उद्या आरोग्य केंद्रातली सगळी लोक, महानगरपालिकेतले अधिकारी सुद्धा आम्हाला विचारतील की एरियामध्ये काय करता. त्यामुळे आम्हाला हे SRचं काम नाही द्यावं असं मी शासनाला सांगते.
महिला किती एकंदरीत तुम्ही महिला आता इथं गोळा? सध्या 400 आशा वर्कर आहेत. हं? पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही नाही करणार आहोत ही कामं. नाही पण तुमचा तुम्ही मागणी मागितली आहे. हा, तुमचं झाले नाही तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आमचा अंगणवाडी सोबत जो मोर्चा आहे आशा आझाद मैदानावर